सीताराम सर्वांना. आज मी करीत आहे संडे स्पेशल गुपचूप. घेतलेला आहे लिंबू, मिरे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसण, पुदिना, हे चिंच भिजू घातलेली आहे. हे आलू मॅश करून घेतलेले, शिजून घेतलेले आहेत. आता पुदिना, कोथिंबीर, मिरची, मिरे, अद्रक, लसण, हिरवी मिरची हे सगळं टाकून मी पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट झालेलं आहे आणि हे आता ग्राइंडरमधून काढलेलं आहे. तर पूर्ण पाणी असं काढून घेणार आहे. चिंच पण पूर्ण चिंच भिजू घातलेली होती, त्याच्यामुळे पूर्ण पाणी असं काढून घेतलेलं आहे. पुरचावरचा तो सगळं गाळून टाकलेला आहे. खाली आपलं गुपचूपचं पाणी तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरा, स्वादानुसार टाकायचं आहे मीठ. आणि बघा किती छान पाणी झाले. थोडंसं लिंबू वरून पिळायचं, खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि आता आलू मॅश करून घेतलेले आहेत. इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला. आणि थोडीशी मोहरी, आपण तडक्याला बरोबर थोडीशी मोहरी टाकायची. खूप छान टेस्ट येते. तेलात भाजल्याने बिलकुल असं भाजीचा वास येत नाही. काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे नाही. साधी सिंपल भाजी आहे गुपचूपमधली आपली. आणि आता घेतलेले आहेत मी हे गुपचूप तळून. रेडीमेडच गुपचूप आहेत. भाजी आणि पाणी फक्त मी घरी करते. आणि गुपचूप रेडीमेडच वापरते. बाहेरचं तर खाऊन आपल्याला सतत खातोच आपण, पण घरचं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बाहेरच्या पेक्षा खूप स्वाद येतो. आणि कशी वाटली रेसिपी संडे स्पेशल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही बी नक्की ट्राय करा. कधी कधी घरचं खाऊन कधी बाहेरचं पण खाव. सबस्क्राईब द माय चॅनल.